शांति। इस नए वर्ष को मुक्ति वर्ष मनाओ, सफल करो, सफलता लो। आज बाप दादा अपने नव जीवन की श्रेष्ठ आत्माओं को, नवयुग रचता आत्माओं को नए वर्ष की मुबारक दे रहे हैं। आप बच्चों के मन में नवयुग याद आ रहा है। कल आने वाला है नवयुग। ऐसे स्मृति आती है कि हमारा नया युग आया कि आया। जैसे आज नए वर्ष के लिए मनुष्य आत्माओं के दिल में खुशी है, अल्पकाल का उत्साह है, ऐसे आप आत्माओं को नवयुग आने की सदा काल की खुशी है। ऐसे लगता है कि बस आज और कल की बात है। आज पुराना युग है, कल नया युग सामने खड़ा है। ड्रामानुसार आज और कल की बात है। ऐसे स्पष्ट स्मृति अनुभव होती है। या सिर्फ नया वर्ष मनाने आए हो? नया वर्ष नव युग की याद दिलाता है। यह उमंग उत्साह दिल में रहता है कि कल हम क्या होंगे। अपनी नई शरीर रूपी ड्रेस सामने आती है। याद है आपका नया शरीर नए युग में कैसा सुंदर था, कैसा युग था, कैसे राज्य था, कैसे प्रकृति दासी थी, सतो प्रधान थी। उस राज्य अधिकारी स्थिति की स्मृति स्पष्ट है, दिखाई दे रही है। वह नई दुनिया कितनी सुंदर है। एक सेकंड में अपने राज्य अधिकार का अनुभव कर सकते हो या कर रहे हो। बस एक सेकंड में नव युग में चले जाओ। जाना आता है कितनी बार यह राज्य अधिकार प्राप्त किया है, याद है? अनुभव करो अपना राज्य कितना प्यारा है। न्यारा भी है तो प्यारा भी है। तो सेकंड में बस हमारा राज्य और हमारा विश्व राज्य अधिकारी स्वरूप स्मृति में आ जाए। वे लोग नए वर्ष में एक दो को अल्पकाल की गिफ्ट देते हैं और बाप गिफ्ट देते हैं नव युग के विश्व राज्य के अधिकार की। यह अविनाशी गिफ्ट इस समय बाप द्वारा आप सब के लिए अटल भावी बन जाती है, जिस भावी को कोई टाल नहीं सकता। अचल है, अखंड है। तो ऐसी गिफ्ट मिल गई है ना, तो यह गिफ्ट संभाल कर रखना। कोई डाकू यह गिफ्ट ले नहीं जाए। सबके पास डबल लॉक है ना। आजकल सिंगल लॉक नहीं चलता, डबल लॉक चाहिए। गोदरेज का लॉक नहीं, गॉड का लॉक चाहिए। तो गॉड ने ऐसा लॉक दिया है जो कोई भी तोड़ नहीं सकता। अगर अलबेले हो जाएंगे तो डाकू आएगा। डाकू भी होशियार होते हैं। उन्हों को पता पड़ जाता है कि इनका लॉक आज ढीला है, इसलिए अलबेले नहीं होना। तर नव्या वर्षाच्या निमित्ताने बाबांनी ही मुरली चालवलेली आहे 31/12/97 ला।
आपण बाबा मिलनची मुरली पण नव्या वर्षाच्या निमित्ताने बाबांनी चालवली, ती ऐकली. तर त्याच्या अजून त्याला बाबांनी अजून काही आपल्याला प्रेरणा दिली आहे नव्या वर्षासाठी. ज्या मिलनच्या मुरलीमध्ये प्रेरणा दिली आहे की सगळं तुमचं जे काही ओझं आहे ते मला अर्पण करून टाका. दुसरी प्रेरणा बाबांनी त्याच्यामध्ये आपल्याला दिली होती की योग अग्नि से अपने विकर्म भस्म करो और जो खजाने आपके पास है उनको सफल करो. योग अग्नि से पुराने संस्कारों को भस्म करो, सफल करो, सफलता पाओ और निमित्त भाव, निर्माण भाव और निर्मल वाणी रखो. आज बाबा अजून त्याच्यामध्ये आपल्याला अजून पुरुषार्थाचे पॉइंट सांगताय काही आज. तर नव वर्ष दुनियावाल्यांसाठी आहे, आपल्यासाठी तर रोज नवं आहे. आपल्यासाठी रोज नवीनता आपल्याला आपल्यामध्ये आणायची आहे. आणि आपल्या बुद्धीमध्ये हे स्पष्ट पाहिजे आता की नव्या वर्षाची, दिवस बदलण्याची, वर्ष बदलण्याचा विषय नाहीये. आता हे युग बदलणार आहे. आता ही दुनियाच नवी होणार आहे. तर ते तेवढं इतकं स्पष्ट पाहिजे. बाबा म्हणताय जैसे आज और कल की बात, कल आज ये है, कल बदल जाएगा. इतकं आपल्याला ते जवळ वाटलं पाहिजे की आता सतयुग आलं की आलं. आपण बिलकुल सतयुगाच्या जवळ पोहोचलेलो आहे. आज और कल की बात हो तो वैसा वो उनको उमंग उत्साह रहता है. 1 दिन का, 2 दिन का, 3 दिन का नव्या वर्षाचं एकमेकांना शुभेच्छा देतात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतात. आनंद विभोर होतात किंवा काही वेगवेगळे प्रकार पार्टी करतात, काही करतात. लेकिन हमारे लिए तो उमंग उत्साह कंटिन्यू का है. कायम आपल्याला उमंग उत्साहामध्ये राहायचंय, कारण आता युगच बदलणार आहे. वर्ष, तारीख, कॅलेंडर बदलायचा विषय नाहीये. सगळी दुनियाच बदलणार आहे. तो वो दुनिया हमारे स्मृती में रहनी चाहिए. आणि त्यामुळे आपल्याला उमंग उत्साहामध्ये राहायचंय, आनंदामध्ये राहायचंय, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचाय. तर त्यासाठी बाबा म्हणताय की तुम्हाला तो आपला नवीन शरीररूपी ड्रेस आठवतो का? तुम्ही जेव्हा त्या सतयुगामध्ये होते तुमचं शरीर कसं होतं? किती सुंदर सतोप्रधान शरीर. आणि त्यासाठी बाबांनी आपल्या समोर मॉडेल ठेवलेलं आहे, सॅम्पल ठेवलेलं आहे, लक्ष्मीनारायणचं चित्र. आणि त्या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी ब्रह्मबाबांचं जीवन आपल्या समोर आहे. तर आपण त्या ड्रेसला बघत राहायचंय की मी कसं असणार आहे तिथं, त्या नव्या दुनियेमध्ये मी कसं असणार आहे. अधूनमधून जसं काही आपण तो ड्रेस घातलेला आहे असं बघायचंय स्वतःला की मी लक्ष्मीनारायणच्या ड्रेसमध्ये. जसं नवीन एखादा छोटा मुलगा असतो, त्याला जर नवीन ड्रेस घेतला तर त्याचं खूप आकर्षण असतं काही दिवस. तो दुसरा ड्रेस घालतच नाही पटकन. जो नवा घेतलेला असतो त्याच्यामध्ये त्याचं आकर्षण जातं जास्त आणि तोच घालायचा असतो त्याला कायम. तो ऐसे ही बाबा ने ये हमको नया ड्रेस दिखाया है, लक्ष्मी नारायण का ड्रेस. तो वो लक्ष्मी नारायण का ड्रेस हमें बार बार अपने ऊपर धारण कर लेना है की मी त्या ड्रेसमध्ये, त्या स्थितीमध्ये, त्या शरीरामध्ये. तर जितकं आपल्याला तो ड्रेस आठवेल की मीच लक्ष्मीनारायण बनणार आहे, ते शरीर, ती स्थिती जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये राहील तेव्हा आपल्यामध्ये तशा प्रकारचे सगळे लक्षणं यायला लागतील की मैं वो हूं. जसं ते रिझल्ट तयार आहे, फक्त तिथपर्यंत पोहोचायचंय. हे रिझल्ट हीच आहे की आपल्याला लक्ष्मीनारायण बनायचंय. फक्त आता तिथपर्यंत पोहोचायसाठी पुरुषार्थ बाबांनी जो शिकवताय, करून घेताय आपल्याकडून तेवढं करायचं आहे. पण रिझल्ट फायनल आहे की आपण लक्ष्मीनारायण बनणार आहे, हे पक्क स्वतःला सांगायचंय आणि त्या ड्रेसमध्ये स्वतःला बघायचंय. तर बाबा म्हणतात 1 सेकंदामध्ये त्या स्थितीचा अनुभव करा. 1 सेकंदामध्ये तुम्ही कुठे काही करताय, 1 सेकंदामध्ये तुम्ही बघा, तुम्ही विश्वराज्य अधिकारीच्या रूपामध्ये राज्य सिंहासनावरती बसलेले. असं नाही की फक्त आपल्याला तिथली राजधानी बघायची, आपला महल बघायचा आहे, पुष्पक विमान बघायचंय, ते तर आहेच त्या दुनियेमध्ये. पण त्याच्यासोबत बाबा आज प्रेरणा देत आहे आपल्याला की त्या स्थितीमध्ये स्वतःला बघा. त्या स्थितीमध्ये की तुम्ही विश्व राज्य अधिकारी आहे, या विश्वाचे मालक, या दुनियेवरती तुमचं राज्य, तुमची चलती आहे. तिथं संपूर्ण दुनियेवरती तुमची चलती आहे. या स्थितीमध्ये स्वतःला बघा.
तर जितकं जितकं आपण त्या स्थितीमध्ये आजचं जीवन, आजची लेव्हल आपली, आपलं आजचं पद, पोझिशन, पैसा, याच्यामध्ये बुद्धी आपल्याला व्यर्थ घालवायचीच नाहीये. बाबा म्हणतात तुमचं ते स्वरूप बघा. तुम्ही विश्व राज्य अधिकारी आहे. सगळं काही तुमचं चालणार आहे आणि तुम्हाला कोणीही तिथं परेशान करणार नाही, डिस्टर्ब करणार नाही. तुमचंच राज्य आहे. तुम्ही शरीर बदललं तरी तुमचंच राज्य आहे. 150 वर्षानंतर शरीर बदलणार आपण, पण आपलं राज्य कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. 8 जन्म सतयुगाचे आणि 12 जन्म त्रेतायुगाचे. आपलंच राज्य आहे तिथं. भलेही निमित्त राज्यकारभार करणारा कोणी असेल, आपण असू, दुसरं कोणी असेल, पण असं नाही होणार की माझं कोणी मानत नाहीये, माझं कोणी ऐकत नाहीये, माझ्या मताला किंमत नाहीये. असं 2500 वर्षापर्यंत नाहीये तिथं. तर आपण राजा आहे तिथले. आणि जितकं जितकं आपण या स्मृतीमध्ये राहू, ही जितकी जितकी आपली ही स्थितीची प्रॅक्टिस होत राहील, तर आपली लेव्हल वाढत जाईल आणि आपण स्वतः त्या गादीवरती बसू शकतो. बाबांनी अजून रिझल्ट सांगितलेली नाहीये, अजून सगळ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीये, त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला चान्स आहे. फक्त वरचे 2 जागा सोडून. ब्रह्मा बाबा आणि मम्मांची जागा फिक्स झालेली आहे, बाकी कोणाचीही जागा फिक्स नाहीये. अजूनही चान्स आहे. म्हणून आपण जितकं जितकं आपण स्वतःला तयार करू कि मैं कौन हूं, मैं कौन सी लेवल की आत्मा हूं, मैं कितना ऊंचा हूं, मैं कितना श्रेष्ठ हूं, मुझे कैसे इस दुनिया का भला करना है अभी, और जितना मैं इस दुनिया का भला करूंगा, जितना मैं विश्व की सेवा के बारे में सोचूंगा, जितना मैं सर्व आत्माओं के कल्याण के बारे में सोचूंगा, तो मैं जैसे कि यहाँ पूरे विश्व की सेवा कर रहा हूं, और जो संपूर्ण विश्व की सेवा करने वाली आत्माएं हैं, उनके हाथ में बाबा विश्व की बागडोर सौंपने वाला है. हे गणित आहे. हे बाबांनी सांगितलेलं आहे. तर म्हणून असं नाही की आपण 80 वर्षापासून सेवा करणारे भरपूर आहे, 50 वर्षापासून सेवा करणारे भरपूर आहे, आपण तर थोडा काळ आणि एवढ्या काळात काय होणार आहे. पण बाबांनी तो चान्स सगळ्यांसाठी ठेवलेला आहे. तुम्ही शेवटी जरी आलेले तरी तुम्ही विश्वाची सेवा करा, त्या स्थितीमध्ये राहा. मी जे 4 विषय सांगितलेले त्या 4 विषयामध्ये पुढे जा, तुम्ही पण राजा बनू शकता. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि म्हणून बाबा ही आठवण करून देत आहे आपल्याला की स्वतःला त्या स्थितीमध्ये बघा. ती जी स्थिती तुमची ओरिजिनल स्थिती होती, त्या स्थितीपर्यंत तुम्हाला पुन्हा पोहोचायचंय. पण आधी आपल्याला बघावं लागेल. ते विश्वास आपल्यावरती, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल की हा मी तीच आत्मा आहे. आणि बाबा सांगतोय एवढं, तर बाबा तर खोटं बोलणार नाही. भगवान है, सत्यम शिवम सुंदरम है, और वो मेरे बारे में बोल रहा है. असं नाही की कोणा स्पेशल कोणासाठी मुरली चालवलेली आहे, एका अर्जुनाला ज्ञान दिलेलं असं नाहीये. ये बाबा सबके लिए बोल रहा है, और हर एक बच्चा उसको प्यारा है, हर एक बच्चे से उसका प्यार है. हम बाबा का हर एक बच्चा उसका लाडला बच्चा है. इसलिए वो सबको प्रेरणा देता है, सबको मार्गदर्शन देता है, सबके लिए उसकी शक्ति हाजिर है. तो इसलिए हमें अपने आप पर विश्वास रखते हुए हमें उस बाबा जो गिफ्ट हमारे लिए लेकर आया है उसको संभाल कर रखना है, और उस गिफ्ट को प्राप्त करने का और उस गिफ्ट को स्थिति में रहने का, विश्व राज्य अधिकारी की जो गिफ्ट बाबा ने लेकर आया है उस लेवल तक पहुंचने का पुरुषार्थ करना है. गिफ्ट मध्ये आणलेलं आहे बाबांनी, पण बाबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पात्रता सिद्ध करून दाखवा, म्हणजे दुसरे काही म्हणणार नाही मला कि हाँ लायक बच्चालाच राजा बनवलं, या दूसरे कोई उलाहना नहीं देंगे. क्योंकि विश्व के सामने हम सब प्रत्यक्ष होने वाले हैं. रिझल्ट सगळ्या दुनियेच्या समोर येणार आहे शेवटी, की हे कोण बनणार आहे, हे कोण आहे, हे कोण आहे, असे रिझल्ट सगळ्यांच्या समोर येणार आहे. शेवटच्या सगळ्यांना कळेल. तर बाबा न्यायकारी आहे, म्हणून बाबांना हे दाखवून द्यायचं सगळ्या जगाला की मी यांना का बरं बादशाह केलं. कारण त्यांच्या मनामध्ये यायला नको की आम्हाला का बरं नाही केलं, यांनाच का बरं केलं. म्हणून आपला पुरुषार्थ पण तो दिसला पाहिजे. म्हणून बाबा घेऊन आलेला आहे गिफ्ट, पण आपल्याला तो पुरुषार्थ दाखवायचा की आपण ही मेहनत केली, आपण इतकं डुबलो होतो बाबांच्या प्रेमामध्ये आणि त्याच्या खातीर सगळं काही केलेलं आहे, हे दुनियावाल्यांना समजलं पाहिजे. मग ते उलाहना नाही देणार बाबाला की तुम्ही त्यांना का बरं दिलं, आम्हाला नाही दिलं. त्यांना समजेल की हाँ बरोबर हेच लायक होते. तो इसलिए वो गिफ्ट लेकर आया है, लेकिन हमें पुरुषार्थ करना है उस स्थिति तक पहुंचने का. सांभाळायचंय. कसं सांभाळायचंय बाबा म्हणताय त्या गिफ्टला. आजकाल
सिंगल लॉक असेल तर घर फोडू शकता डाकू, पण डबल लॉक असल्यावर मग तेवढं शक्य नहीं होत कभी कभी। तर बाबा म्हणते यहाँ पर तुम्हारे लिए जो गिफ्ट मैंने लाई है उस गिफ्ट को संभाल कर रखना, ये गिफ्ट कोई डाकू लेकर न चला जाए। डाकूला लुटू नहीं द्यायचे। डाकू कोण? 5 विकार। हे 5 विकार रूपी डाकू तुमच्या गिफ्टला चोरून घेऊन जाऊ शकतात। म्हणजे तुमच्यासाठी मी आणलेली आहे पण ते चोरू शकतात। म्हणजे तुम्ही त्या विकारांच्या स्थितीमध्ये राहिले, विकारांचा वापर केला तर तुमची गिफ्ट निघून जाईल, ते चोरून घेऊन जातील। म्हणून डबल लॉक। डबल लॉक कोणता लावा? बाबा म्हणताय गोदरेजचा लॉक इथं खूप चालतो, पण गोदरेजचा लॉक पण फोडला जातो, आपल्याला माहिती आहे फोडू शकतात। पण आप कौन सा लॉक लगाओ? गॉड का लॉक, भगवान का लॉक, बाबा ने जो लॉक दिया है वो लॉक लगाना है। बाबा का लॉक रहेगा, बाबा की याद रहेगी, बाबा का प्यार हम उस प्यार में खोए हुए रहेंगे, तो ये लॉक कोई तोड़ नहीं सकता है, कोई माया तोड़ नहीं सकती है, कोई रावण उस गिफ्ट को हमारे से छीन नहीं सकता है। तो गॉड का जो लॉक है, भगवान का जो लॉक है, उसमें हमें रहना है। उस स्थिति जो बाबा चाहता है उस स्थिति में हमें रहना है। तर मग आपली ती गिफ्ट आपल्याकडेच राहील, ती गिफ्ट कोणी घेऊन जाऊ शकणार नाही। म्हणून बाबा म्हणताय गोदरेज का लॉक नहीं, गॉड का लॉक लगाओ। मग बाबांनी प्रेरणा दिली होती त्यावेळेला 97 मध्ये कि बापदादा इस नए वर्ष में देश व विदेश में वैरायटी वर्ग की विशेष आत्माओं का एक गुलदस्ता देखना चाहते हैं। जैसे समय समीप आ रहा है तो सर्व वर्ग वाले, सर्व धर्म वाले, सबके मुख से एक आवाज निकले कि बाप आ गया, क्योंकि इस संगम युग में ही सभी धर्म स्थापक आत्माओं व सर्व वर्ग की आत्माओं में बीज पड़ना है। वह इतनी पावर अपने में ले जाएंगे जो फिर अपने अपने समय पर वर्ग व धर्म के इन्वेंटर बनेंगे। तो सब बीज आपको तैयार करने हैं जो समय पर अपने अपने डिपार्टमेंट के निमित्त बनेंगे, क्योंकि बीज बाप है और आप ब्राह्मण आत्माएं तना हो। सर्व आत्माएं बीज और तना द्वारा ही निकलते हैं। तो ऐसा गुलदस्ता बाप के सामने लाओ। तर बाबांनी त्यावेळेला प्रेरणा दिली की सगळे वर्ग, सगळे ग्रुप सगळ्यांपर्यंत पोहोचा। डॉक्टर असो, इंजिनियर असो, वैज्ञानिक असो, शेतकरी असो, समाजसेवक असो, कोणीही, जेवढे जेवढे वर्ग आहे, जेवढे जेवढे प्रकार आहे दुनियेमध्ये, तेवढ्या सगळ्यांमधून आत्मे काढा। असे आत्मे काढा की जे सहयोगी बनतील, काही ज्ञान प्राप्त करतील, काही ना काही प्रेरणा घेऊन जातील इथून। आणि इथं बाबा म्हणतात हे जे बीज टाकायचं काम आहे हे तुम्हाला इथं करायचंय, कारण सगळे धर्मस्थापक आणि सगळ्या डिपार्टमेंट ज्या सुरू होणार। आता समजा एवढे डॉक्टर आहे, आज इतके डॉक्टर आहे, पण पहिला डॉक्टर तर कोणीतरी झाला असेल। स्टार्टिंग तर एका डॉक्टर पासून झाली, सुरुवातीला पहिला कोणीतरी डॉक्टर झालेला असेल। तर तो बाबा म्हणताय की इथून जे प्रेरणा घेऊन जातील त्यांची भलेही बाबांच्या ज्ञानामध्ये नाही चालणार, सतयुग त्रेतायुगामध्ये त्यांना चान्स नाहीये, पण त्या डिपार्टमेंटची सुरुवात करण्याची प्रेरणा त्यांना इथूनच मिळणार आहे। संगम युगामधूनच ते प्रेरणा घेऊन जाणार आहे। ते इन्व्हेंटर बनेंगे, वो धर्मस्थापक पण, जे धर्माची ज्यांना ज्यांना स्थापना करायची ते सगळे संगम युगामध्ये आपल्याकडून काही ना काही प्रेरणा घेऊन जाणार आहे। बाबा के पास आना है उनको एक बार, आणि ते प्रेरणा घेऊन जाणार आहे। आणि मग त्या डिपार्टमेंटची, म्हणजे डॉक्टर असो, इंजिनियर असो, वैज्ञानिक असो, कोणीही असो, त्याची सुरुवात करणारे ते बनतील। वहां के इन्व्हेंटर, ती सुरुवात द्वापर युगानंतर ज्या ज्या गोष्टी सुरू झाल्या त्याची पण सेटिंग बाबा म्हणताय तुम्हाला इथंच करायची। कारण सतयुग आणि त्रेतायुगामध्ये डॉक्टरची गरज नाहीये किंवा वेगवेगळ्या ज्या डिपार्टमेंट आहे त्यांची गरज नाहीये, पण द्वापरमध्ये सगळं सुरू होणार आहे। तर ते त्या क्षेत्रातले आत्मे सगळ्यांची सेवा करण्याची प्रेरणा बाबांनी दिली होती त्यावेळेला। आणि त्यानुसार मग बऱ्याचशा आपल्या ज्या विंग बनलेले आहे, शिक्षकांची, डॉक्टरांची, वेगवेगळ्या प्रकारचे जे विंग बनलेले आहेत त्याच्या मार्फत वेगवेगळ्या सेवा होतात।
तर त्याच्यातल्या आत्म्यांना बोलवून तिथलं ज्ञान दिलं जातं, बाबांचं ज्ञान दिलं जातं. किंवा तुम्ही डॉक्टर आहे तर तुमचं जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून तिथं बसता तर आध्यात्मिकता कशी आणायची त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं त्यांना तिथं बोलवून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्स ठेवून. तर ही बाबांनी या मुरलीमध्ये प्रेरणा दिली होती की तुम्हाला या सगळ्यांना तयार करायचं, आणि मग हे द्वापर नंतर सुरुवात करायला निमित्त बनतील. धर्मस्थापकांचं पण तसंच आहे. धर्मस्थापक पण धर्माची सुरुवात करणारे तर ते असंच ऑटोमॅटिक नाही होणार आहे. ते संगम युगामध्ये बाबांकडे आल्यानंतर त्यांना प्रेरणा मिळणार आहे आणि नंतर त्या धर्माची ते त्यानुसार स्थापना करतील. भलेही त्यांना त्यासाठी काही तपस्या करावी लागेल, मग ते म्हणतात की तपस्या केली म्हणून केवळ ज्ञान प्राप्त झालं वगैरे वगैरे, पण प्रेरणा ते इथूनच घेऊन जाणार आहे. तो तर बाबा म्हणताय कोणी कोणत्याही क्षेत्रातला असो तुम्हाला त्यांची सेवा करायची, कारण इथं बीज टाकायचं आहे. म्हणजे ते भलेही बाबाचे बच्चे नाही बनणार, सहयोगी राहतील, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील, पण नंतर मग द्वापर नंतरची जी दुनिया चालवायची आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची गरज आहे. तर ती पण ड्राम्यामध्ये बाबा म्हणताय ही तुमची जबाबदारी, त्यांनाही तुम्हाला तयार करायचंय. म्हणजे आपल्याला नरकापासून स्वर्ग बनवायची जबाबदारी तर आहेच, पण बाबा म्हणते नंतर ही दुनिया जी द्वापरपासून कलियुगापर्यंत चालवायची आहे तर त्याची पण सेटिंग तुम्हाला करायची आहे. खूप मोठं काम आहे आणि आपल्याला आनंद आला पाहिजे ते करताना की बाबा आपल्याकडून काय काय करून घेतोय. अच्छा, यह तो हुआ विश्व सेवा. स्व के लिए क्या करेंगे, वह भी तो प्लान बनेगा ना, क्योंकि अगर स्व कल्याण का श्रेष्ठ प्लान नहीं बनाएंगे तो विश्व सेवा में सकाश नहीं मिल सकेगी. इसलिए बाप दादा सबके दिलों के उमंग उत्साह को जानते हुए यही कहेंगे कि सभी ने दिल से उमंग उत्साह से अपने मन में यह बाप से वायदा किया है कि हम बाप समान बनकर ही दिखाएंगे. सभी ने यह वायदा किया है ना. तर बाबा म्हणते हे विश्व कल्याणाचं तर झालं, सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय, ज्ञान पोहोचवायचंय, त्यांना रस्ता दाखवायचा आहे, मार्गदर्शन करायचंय. भलेही ते ज्ञान ऐको न ऐको, कमीत कमी बाबांचा परिचय तर त्यांना द्यायचा आहे. आणि ते जसं जसं ते आध्यात्मिकतेविषयी जाणतील तर त्यांच्या मनामध्ये ती सेटिंग होऊन जाईल, ती आत्मा सेटिंग घेऊन जाईल, नंतर ते कार्य करतील. तर ही विश्वसेवा अशी करायची. पण विश्वसेवेमध्ये सकाश कशी भेटेल त्यांना तुमच्याद्वारे, जेव्हा तुम्ही स्वकल्याणासाठी प्रयत्न कराल, जेव्हा तुम्ही स्वतः तयार राहाल, जेव्हा तुमची स्थिती चांगली राहील, तेव्हा त्यांना पण प्रेरणा मिळेल, मार्गदर्शन मिळेल तुमच्याकडून. म्हणून स्वकल्याणासाठी प्लॅन बनवा. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा वायदा काय केलेला आहे आपण बाबांशी, कि हम बाप समान बनकर ही दिखाएंगे. दिल का अब यही संकल्प है हमारा कि हमें बाबा जैसा बनना है. तो बाप समान बनना है, ब्रह्मा बाप समान भी बनना है, शिव बाप समान भी बनना है. तो ये अगर हमारी वो स्थिति ऊंची होती जाएगी तो हमारे द्वारा बहुत सेवाएं होंगी, बाबा हमारे द्वारा बहुत सेवाएं करेगा. तो सभी ने यह वायदा किया है ना, सभी ने हाथ हिलाया. अच्छा, मुबारक हो. वायदा तो बहुत मीठा, बहुत अच्छा, बहुत प्यारा, बहुत शक्तिशाली किया है. क्या वायदा, कि हमें बाबा जैसा बाप समान बनना ही है. तो कैसा वायदा किया है, बाबा म्हणते बहुत मीठा वायदा है ये, कि हमें बाप समान बनना है. किती गोड वचन आहे, गोड प्रॉमिस आहे की आपल्याला ते ऐकूनच तो विचार करूनच आनंद झाला पाहिजे. आनंद होतो आपल्याला की हमें बाबा जैसा बनना है, हमें भगवान जैसा बनना है, और भगवान चाहता है हम उसके जैसे बन जाए. ते किती गोड वाटलं पाहिजे आपल्याला. बाबांनाही गोड वाटतंय. बहुत अच्छा वायदा है कि बाबा जैसा बनना है. इससे अच्छा तो कुछ दुनिया में हो ही नहीं सकता. ये वायदे से अच्छा बहुत प्यारा वायदा है. कोणतंच वचन याच्यापेक्षा प्रिय नसणार नाहीये. बहुत प्यारा और बहुत शक्तिशाली. तर ही शक्तिशाली वायदा करायचा आहे आपण, खूप शक्तिशाली वायदा करायचा है, दृढ़ संकल्प करायचा है. हाँ, मुझे बाबा जैसा बनना है. और वैसा बनाने के लिए बाबा हमें मुरली में ज्ञान देता है. तो अभी सिर्फ निभाते रहना. वायदा किया है, बाबा म्हणता है निभाना भी है. वादा किया है तो निभाना पड़ेगा. वायदा करने वाले उस समय बहुत उमंग उत्साह से करते. मग प्रॅक्टिकल मध्ये काय होतं,
बाबा म्हणता है वायदा करने वाले उस समय बहुत उमंग उत्साह से करते हैं, हिम्मत भी बहुत अच्छी रखते हैं, फिर क्या होता है? बहुत उमंग उत्साह से वायदा करते हैं, हिम्मत भी करते, हाँ बनना आहे, बाबा जैसा बनना आहे. जेव्हा जेव्हा आपण हे ऐकतो की बाबासारखं बनायचंय, तेव्हा आपल्या मनामध्ये बिलकुल येतच आपल्याला की हाँ बनायचंय आपल्याला बाबांसारखं. का नाही बनायचं? चांस है आपल्याला. तो हिम्मत भी रखते, हाँ मैं बनूंगा जरूर. लेकिन फिर क्या होता है? 3 जनावरांचं उदाहरण बाबांनी दिलेलं आहे. कभी माया चूहे के रूप में आ जाती, कभी बिल्ली के रूप में आ जाती. बिल्ली क्या करती है? म्याऊ म्याऊ करती है. म्याऊ म्याऊ करती है म्हणजे काय? मैं आऊ, मी येऊ. तर मग आणि आपण मग तो रस्ता खुला सोडलेला आहे तर ती येऊन जाते, न विचारता पण येऊन जाते कधी कधी. तो बच्चे क्या करते हैं? मैं. तो यह बिल्ली की म्याऊ म्याऊ नहीं करना. तर हे काय झालं? जशी मांजर म्याऊ म्याऊ करते तसं बाबा म्हणताय बच्चे क्या करते? मैं. वो जो अहंकार आ जाता है कि मैंने किया, मेरी वजह से, वो जो मैं का अहंकार है, बाबा म्हणताय वो फिर क्या करता है? ये वायदा भुला देता है. बाबा करा रहा है, मैं निमित्त हूं, तर बाबांची शक्ती मिळेल आणि आपण वायदा पूर्ण करू शकू. पण मैं कर रहा हूं तो माझी तो शक्ती लिमिटेड आहे, कमजोरी आलेली आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की बाबा करा रहा है, तर बाबांची सगळी शक्ती आपल्या सोबत आहे. आपण विचार नाही करू शकत किती शक्ती आहे बाबामध्ये. आणि आपण म्हणून मी करतोय तर लिमिटेड, चार्जिंग संपलेली आपली, तो क्या कर पाएंगे हम. इसलिए बाबा म्हणते ये बिल्ली जैसी म्याऊ म्याऊ नहीं करना, मैं करता हूं. तो बच्चे क्या करते हैं? मैं. तो यह बिल्ली की म्याऊ म्याऊ नहीं करना. चूहा क्या करता है? चूहा बेसमझ होकर जो आता है वह खा लेता है, काट लेता है. तो माया भी बच्चों के खजाने को काट कर खा लेती है. उंदीर काय करतो? त्याला काही विचार थोडी असतो डोक्यात, काय खायचं काय नाही खायचं. जे समोर दिसलं तर कुरतडत बसतो, माहिती त्याच्यातून काही मिळणार नाही आपल्याला, पण कुरतडतो. तो ऐसे ही बाबा म्हणता है कि माया भी बच्चों के खजाने को काट कर खा लेती है. उंदरासारखी येऊन बाबा म्हणता है माया भी उसको अगर आने दिया तो खजाने खा लेगी, वो आपके अंदर के ज्ञान गुण शक्तियों का. कभी शेर आ जाता, मग तीसरं, कभी शेर आ जाता है. शेर क्या करता है? निर्भय वालों को भय पैदा कर देता है. किती निर्भय असू द्या, जर सिंह समोर दिसल्यावर, सिंह समोर है तर तो सर्वशक्तिवान बच्चों को दिल शिकस्त बना देता है. ऐसे नहीं करना, आने नहीं देना, डबल लॉक लगाकर ही रखना. इस वर्ष किसी को भी आने नहीं देना. बाबांची प्रेरणा आहे या वर्षासाठी. अजून एक मागचे जे आपण मिलनचे मुरली नंतरचे अजून या खूप सुंदर प्रेरणा बाबांनी दिलेल्या दोन्ही मुरलीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. तसं 2024 आपल्याला बनवायचं आहे आपलं. तो इस वर्ष इनको आने नहीं देना म्हणजे तुम्ही लॉक लावून ठेवा. बाबा म्हणताय बाबांच्या प्रेमाचं, ज्ञानाचं आणि बाबांची शक्ती आपल्यामध्ये ठेवा. हे लॉक जर लावलं तुम्ही, ईश्वरीय लॉक के अंदर अगर हम रहेंगे तो बाबा म्हणताय ये तीनों भी नहीं आ सकते. फिर माया बिल्ली के रूप में भी नहीं आएगी, चूहे के रूप में भी नहीं आएगी और शेर के रूप में भी नहीं आएगी. तो यह वर्ष सर्व बातों से मुक्त वर्ष मनाओ. काय प्रेरणा या वर्षासाठी? सर्व बातों से मुक्त वर्ष मनाओ, मुक्ति वर्ष. जो माया की बातें हैं, जो रावण की बातें हैं, उससे मुक्ति. और उसके लिए बाबा ने हमें बताया मिलन की मुरली में कि योग अग्नि ज्वाला रूप योग के द्वारा अपने अंदर का जो कुछ भी है खराबी, उससे मुक्त हो जाना है. उसको जलाकर भस्म कर देना है, राख कर देना है, खत्म कर देना है. सिर्फ मारना नहीं, जला देना है, खत्म कर देना है. तो वो हो जाएगी मुक्ति. तो मुक्ति वर्ष मनाना है. जब यह मुक्ति वर्ष मनाएंगे तब मुक्ति धाम में जाएंगे. जाना तो ऐसे भी है वैसे भी है, लेकिन अगर हम मुक्त होकर जाएंगे तो हम राज करेंगे सतयुग में जाकर. तो इसके लिए क्या करेंगे? बहुत छोटी सी बात है, बड़ी बात नहीं है. बाप दादा सिर्फ छोटा सा स्लोगन दे रहे हैं. मुक्त होना है, मुक्ति वर्ष मनाना है, सब बातों से मुक्त होना है. तो बाबा क्या
कह रहे हैं हमें प्रेरणा क्या है, छोटा सा स्लोगन, सफल करो सफलता लो, सफल करो सफलता लो, समझा, सफल करो सफलता लो। क्या सफल करना है, जो भी आपके पास है, अपनी जो प्रॉपर्टी है ना, समय, संकल्प, श्वास व तन मन धन, सफल करो, व्यर्थ न गवाओ, न आईवेल के लिए संभाल कर रखो, संकल्प को भी सफल करो। एक एक संकल्प यह आपकी प्रॉपर्टी है। जैसे धन स्थूल प्रॉपर्टी है, वैसे सूक्ष्म प्रॉपर्टी है समय, श्वास, संकल्प। समय, श्वास आणि संकल्प आपल्याला सफल करायचे, व्यर्थ जाऊ द्यायचं नाहीये। ही वेळ खूप बहुमूल्य आपल्यासाठी मिळालेली ही संगम युगातली, त्याला व्यर्थ जाऊ द्यायचं नाही। जे काही करतोय त्याच्यामध्ये आपण व्हायब्रेशन द्यायचे, सेवा करायची, जे काही करता येईल। वेळ आपल्याला कुठे द्यावाही लागतोय तर त्यावेळेला बाबांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचे, बाबांच्या कनेक्शन मध्ये राहायचे, व्हायब्रेशन द्यायचे। श्वास, एक एक श्वास हमें सफल करना है। और संकल्प सफल म्हणजे व्यर्थ जाऊ द्यायचे नाही, व्यर्थ संकल्प नाही करायचे, व्यर्थ विचार, व्यर्थ भावनेमध्ये नाही राहायचे आपल्याला। और सफल करना है तन, मन और धन, ये सफल करना है, व्यर्थ नहीं जाऊ द्यायचे। ये तन ईश्वरीय सेवा में लग जाए, ये मन ईश्वर के जैसा सोचने लग जाए, और ये धन ईश्वरीय सेवा में काम में आ जाए। बाबा म्हणता है कुछ भी संभाल कर नहीं रखो, जो भी आपके पास है इससे सफल कर लो। सफल कर लो म्हणजे ईश्वरीय सेवेमध्ये लावा, म्हणजे सफलता मिळेल आणि ते जे तुमचं भाग्य त्याच्याद्वारे बनणार आहे ते तुमच्या सोबत येईल। एक संकल्प भी व्यर्थ न जाए, सफल हो, चाहे मनसा सेवा द्वारा, चाहे वाचा द्वारा, चाहे कर्म द्वारा। चेक करो सफल कितना किया, जमा कितना किया। और बाप दादा इस वर्ष यह विशेष वरदान दे रहे हैं, सफल करो और पदम गुना सफलता का अनुभव करो। सफल करो और पदम गुना सफलता का अनुभव करो। सफलता साथ में आने वाली है भाग्य के रूप में, लेकिन हमें उसका यहाँ पर भी अनुभव हो सकता है। सफलता का अनुभव म्हणजे मन स्थिर होईल, शांत होईल, आनंद वाटेल, अतिंद्रिय सुखाचा अनुभव होईल। हे जे सफलतेचा अनुभव आहे, बाबा म्हणताय मी विशेष वरदान देतोय की तुम्ही फक्त सफल करा, तुम्हाला विशेष अनुभूती मी करून देईल। समय, श्वास, संकल्प, तन मन धन, ये सब सफल करना है मनसा वाचा कर्मना द्वारा। हमें सेवा करनी है, जो भी जैसे भी कर सकते हैं। तर बाबा म्हणताय तुम्हाला या सफलतेचा विशेष अनुभव इथंच होईल कि हमें सफलता मिल रही है, हमें आनंद आ रहा है, हमें शांति मिल रही है, हम शक्तिशाली महसूस कर रहे हैं अपने आप को। तो ये सफलता का अनुभव। बाकी वो तो भाग्य, तो राज्याधिकारी बनने का भाग्य तो हम साथ में लेकर जाएंगे, पण इथं पण तो अनुभव झाला पाहिजे। नुसतं करतोय 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 अनुभव काहीच नाही, तर केव्हा येईल तो अनुभव, जेव्हा आपण व्यर्थ नाही जाऊ देणार, सफल करू बाबांच्या कार्यामध्ये। यह प्रत्यक्ष फल सहज प्राप्त कर सकते हो, सिर्फ सच्ची दिल से। कैसे प्राप्त होगा ये प्रत्यक्ष फल? पदम गुना सफलता का अनुभव। ये प्रत्यक्ष फल कैसे प्राप्त होगा? सच्ची दिल, सच्ची दिल, साफ दिल, सच्चे दिल पर साहेब राजी। बिल्कुल सच्चे दिल से बाबा के साथ बिल्कुल सच्चा हो जाना है। बाबांकडून काही लपवायचं नाहीये आणि जे बाबा सांगतो ते आपण स्वीकारत चालायचं। तो सच्चे दिल से हमें सफलता का अनुभव होता रहेगा। सच्ची दिल पर भोलानाथ बाप बहुत सहज राजी हो जाता है, इसलिए सफल करो। ज्ञान, धन, शक्तियों का धन, गुणों का धन हर समय सफल करो। तो स्थूल धन, पैसे वाला धन भी हमें ईश्वरीय कार्य में लगाना है, समय श्वास संकल्प लगाने हैं। और मुख्य धन कौन सा हमें ईश्वरीय कार्य में लगाना है? ज्ञान धन, शक्तियों का धन, गुणों का धन हर समय सफल करो। म्हणजे तुम्ही घ्या बाबांकडून आणि देत राहा, ज्ञान, गुण, शक्ति। तो वाणी से ज्ञान का दान, फिर शक्तियों का दान मनसा से, और कर्मना से गुणों का दान। आपल्या कर्माद्वारे गुणांचं दान करायचंय, शक्तीचं दान मनसाद्वारे करायचंय, व्हायब्रेशन द्यायचे, शक्ती द्यायची, आणि ज्ञानाचं दान करायचंय वाणीच्या द्वारे, जेवढं जसं जेव्हा शक्य होईल।
सफल करना आता है व किनारे करणे व संभालने बहुत आता है. किनारे नहीं करो, साईडला नका ठेव. बाबा म्हणताय सफल कर लो, जो भी आपको प्राप्त है उसे सफल करो, ईश्वरीय सेवा कर लो उसके द्वारा. किनारे नहीं करो, लगाओ. जब कहते हो कि अचानक सब होना है, एवर रेडी बनना है, तो जो भी है उसको सफल करो. अचानक सब होना है, एवर रेडी बनना है, तो जो भी है उसको सफल करो. ईश्वरीय कार्य में लगा दो, पुण्य का खाता अपना बढ़ा लो. कारण अचानक कुछ भी हो जाना है. बरेच पहिले लोक काय करायचे, जुने लोक, की ते धन पुरून ठेवायचे, कोणत्या भिंतीमध्ये ठेवायचे, कशामध्ये ठेवायचे, कशामध्ये, आणि अचानक मृत्यू आला की गेले. मग त्यांनाच माहिती, फक्त कोणालाच माहिती नाही. तो मग गेलं त्यांचं, ते जे मिळणार होतं त्याच्याद्वारे काही करता येत होतं, काहीच नाही. मग कधीतरी 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर, 500 वर्षानंतर मिळत गेलं ते कोणाला, कोणाचं कोणाला मिळालं तो. आणि इथं तर आता तर सगळं काही समाप्त व्हायचंय, अचानक काही होणार आहे. तर बाबा म्हणताय है अपने पास जो भी है उसको सफल करो. समय, श्वास, संकल्प वो सफल करना है. ज्ञान, गुण, शक्ति जो भी बाबा से ले रहे हैं ट्रांसफर करते चलना है. तो जो भी है उसको सफल करो. बाप दादा को नहीं चाहिए, अपने लिए जमा करो. बाबा म्हणते माझ्यासाठी नाही म्हणत आहे, तुम्ही स्वतःसाठी जमा करा. तुम्ही जितकं सेवेमध्ये लावाल तितकं भाग्य बनेल तुमचं. बाप दादा तो दाता है, लेकिन सफल करना अर्थात जमा करना, क्योंकि बाप दादा ने समय प्रमाण जमा का खाता देखा. हर एक बच्चे के जमा का खाता बाप दादा के पास है. तो जमा के खाते में क्या देखा? कई बच्चे समझते हैं व कहते बहुत है कि हमारा यह भी जमा है, यह भी जमा है. बाहर से जमा का खाता बहुत वर्णन करते हैं, लेकिन बाप के जमा के खाते में जो जितना कहते हैं समझते हैं उससे बहुत कम जमा है. क्यों? वही पहला पार्ट, मैं और मेरापन. मैंने किया, मेरी यह सेवा है, मेरा यह कार्य है. तो जमा करते समय वह समझते हैं कि जमा कर रहे हैं, लेकिन वह ऑटोमेटिक जमा के खाते से निकल व्यर्थ के खाते में जमा हो जाता है. यह ऑटोमेटिक सूक्ष्म मशीनरी है. बाबा एक खूप मोठं रहस्य सांगताय की तुम्ही सेवा करताय, तुम्ही आपल्या तन मन धन लावलं, जे काही केलं ती सेवा, असं तुम्हाला असं वाटलं की आपण हे करतोय आणि याच्यातून माझं खूप जमा झालं. पण बाबा म्हणताय की बऱ्याच वेळेला असं होतं की ते जमा नाही होत, व्यर्थ मध्ये जातं. का? कारण काय? मैं और मेरापन, मैंने किया. एकदा शांतिवन मध्ये मुरली चालली होती डायमंड हॉल मध्ये, आणि बाबांनी अचानक 2 दीदी बाजूला बसलेल्या होत्या. त्यांना विचारलं की कितनी सेवा की है, कितनी सेवा की, कितने सेंटर खोले. त्यांनी उत्तर दिलं 50 सेंटर खोले. त्या दीदींनी उत्तर दिलं 50. तर बाबा काय म्हटले की 5% ही जमा हुआ, 5% ही जमा हुआ. 50 सेंटर उघडले. किती मेहनत लागली असेल, किती सेवा झाली ती 50 सेंटर उघडून. बाबांनी काय सांगितलं, रिझल्ट काय? 5% ही जमा हुआ. का बरं? कारण वो करते समय जब सेवा चल रही थी तब तेरी मेरी में आ गए. मेरा किया, मेरापन आ गया, मेरा सेंटर मैंने किया है. तर बाबा म्हणताय आप समझते हो आपने जमा किया, लेकिन जमा होता नाहीये. त्याचं एकच की निमित्त भाव ठेवूनच करायला पाहिजे. जे काही करतोय आपण, छोटं काम करायचं, थोडं काम करायचंय, पण मी करतोय या भावनेने नाही करायचंय. बाबा माझ्याकडून करवून घेतोय, तर बाबा म्हणताय सफल होईल. ही खूप, कारण बाबा म्हणते ही सूक्ष्म ऑटोमॅटिक मशिनरी. असं नाही की बाबा बसून बघेल, एकेकाचं चेक करेल. ऑटोमॅटिक सगळे सिस्टीम सेट झालेली आहे. आणि म्हणून आपण जे काही करतोय, मी केलं ही भावना बंद. आपण जेव्हा भंडारीमध्ये पैसे टाकतोय बिलकुल क्लिअर पाहिजे, मी देतोय हे नाही. बाबा, मी किती भाग्यवान आहे की बाबा माझ्याकडे, मला बाबांनी दिलेलं आहे आणि मी ते सफल करू शकतोय. बाबांनी निमित्त बनवलेलं आहे मला सेवा करण्यासाठी. मी देतोय, मी भंडारीमध्ये टाकतोय, हे आलं की 0 झालं. ते किती सेंटर बनवले, किती काही केलं, पण मी करतोय ही भावना असेल तर 0 जमा होईल. इतकं डायरेक्ट बाबांनी सांगितलं होतं मुरलीमध्ये कि आप समझते हो आपने सेवा की, आपने जमा किया, लेकिन जमा नहीं हुआ, उसमें व्यर्थ में चला गया.
तो हमें बहुत ध्यान रखना है, जे काही आपण करतोय बाबा कराता है, बिलकुल ही लाईन एकदम क्लिअर पाहिजे आपल्याला. मी आणि आपल्यामध्ये ती ताकद नाहीच आहे, नाही करू शकत, कोणीच नाही करू शकत. जर बाबा नाहीये तो अपन नहीं करू शकत. तो ये अहंकार से भी हमें मुक्त हो जाना है, थोड़ा भी मैंपन नहीं आना चाहिए. तो जमा करते समय वह समझते हैं कि जमा कर रहे हैं, लेकिन वह ऑटोमेटिक जमा के खाते से निकल व्यर्थ के खाते में जमा हो जाता है. यह ऑटोमेटिक सूक्ष्म मशीनरी है. बाबा ने कराया, बाबा की सेवा है, मेरी सेवा नहीं है. मैंने किया नहीं, वर्णन नहीं करो. मैंने यह किया, मैं यह करती हूं, मैं यह करता हूं, यह मैं नहीं. बाबा बाबा बोलो तो पदम गुना जमा होगा. बाबा बाबा बोलो, बाबा ने कराया, बाबा करून घेतोय, मी किती भाग्यवान आहे, बाबा माझ्याकडून करून घेतोय. हा याच्यासारखा नशा कोणता आहे? स्वतःवरती कशाला घ्यायचं, मी करतोय कशाला, आणि जबाबदारीचं टेंशन कशाला ठेवायचं आपण. परिणाम की चिंता भी बाबा पर अर्पण कर सकते हैं. अगर हम ऐसा समझते हैं कि बाबा हमें निमित्त बनाकर कर रहा है मेरे द्वारा, तर जबाबदारीचं त्याच्या परिणामाची चिंता सगळं संपून जाईल. करते चलना है, जो बाबा प्रेरणा देता है, जो भी हम कर सकते हैं वो करते चलना है, लेकिन बिल्कुल निमित्त भाव. बाबा करा रहा है, मैं नहीं कर रहा हूं. आणि क्लिअर ठेवायचे की आपण करूच शकत नाही, बाबांच्या साथीशिवाय नाही करू शकत. और अगर हम बाबा बाबा करते रहेंगे तर आता समजा एकाला एक भेटेल. समजा आपण पकडलं, बाबांनी सांगितलं, आता ते कसं जमा झालं, 5% जमा झालं. इथं आपण पकडलं जरी की मी केलं असं म्हटल्यामुळे, किंवा भावना होती, शुद्ध भावना होती, सगळ्यांचं कल्याण होईल, पण सूक्ष्म मध्ये काय होतं, मी करतोय, माझ्यामुळे झालं. तर भले एकाला एक जमा होईल. समजा ते 100%ला 5% बाबा म्हणताय, पण आपण पकडू एकाच एक जमा झालं. पण जर आपण बाबा म्हणू की बाबांनी केलेलं आहे माझ्याद्वारे, बाबा करून घेतोय, तर बाबा म्हणताय पदम गुना जमा हो जाएगा उसका. एकाला एक नाही, पदमपट, एकाच्या पदमपट. किती मोठा चान्स आहे, किती सुंदर बाबांनी ही युक्ती सांगितलेली आपल्याला. भाग्य अनलिमिटेड वाढवण्याची युक्ती आहे. तो बाबा बाबा बोलो तो पदम गुना जमा होगा, और मैं मेरा बोलेंगे तो ट्रांसफर होकर व्यर्थ के खाते में जमा हो जाएगा. यह ऑटोमेटिक मशीनरी बहुत फास्ट है. बाबांचं सायन्स वेगळं आहे, बाबांची मशिनरी वेगळी आहे. बाबांचं खूप फास्ट आहे. ते तुम्ही करताय त्यावेळेची स्थिती लगेच रेकॉर्ड होऊन जाते, आणि लगेच त्याच्यानुसार भाग्य काय असायचं ते होऊन जाईल त्याच्यामध्ये. ये फास्ट मशीनरी है. आप लोगों को पता भी नहीं पड़ता है कि किधर जा रहा है, ये जमा में जा रहा है, व्यर्थ में जा रहा है. समझते हैं जमा हो रहा है, लेकिन व्यर्थ के खाते में चला जाए. इतके फास्ट मशीन, एक तो इकडे नहीं तो तिकडे. इसकी चेकिंग भी बहुत सच्चे दिल से, मैंपन से न्यारे होकर करने वाले कर सकते हैं. जब आप आदि रत्न आदि में स्थापना में निकले, सेवा में निकले, तो क्या भाव रहता था, क्या बोल निकलता था, मैंपन था. बाबा बाबा कहा, तभी वारिस बाबा के बने. जो आज सेवा के आदि बने, यह बाबा बाबा कहने का सबूत है. ज्या दादी वगैरे बाहेर निघाल्या, कधीही त्यांच्यामध्ये मीपणा नव्हता, बिलकुल कधीच नाही आला, शेवटपर्यंत नाही आला. प्रकाशमणी दादींनी इतकं कार्य केलं, त्याची लिस्ट नाही बनणार, इतकं कार्य झालं त्यांच्याद्वारे. पण शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत बाबांची छोटी बच्ची बनून राहिली ती. बाबा कराता है, बाबा ने कहा, आणि मैं शब्दच त्यांनी सोडून दिला होता प्रकाशमणी दादींनी. दादी का ऐसा मत है, अशा प्रकारची भाषा ते वापरायचं, म्हणजे मी पण येऊ नये म्हणून. तर बाबा त्यांनी जी सेवा केली आहे त्याची महिमा करताय, आणि त्यातून आपण शिकायचंय. दादी इतकं मोठं कार्य करून सुद्धा त्यांना मीपणा नाही आला. अभी बाप दादा के पास वारिस क्वालिटी बहुत कम आती है. क्यों? बाबा और मैंपन मिक्स है. इसलिए इस वर्ष में बाप दादा खुली दिल से वरदान दे रहे, जितना जमा करना चाहो उतना कर लो, कर लो, कर लो. सफल करो, सफलता मूर्त बनो. जितकं करायचं तितकं करून घ्या. बाबा 3दा सांगताय, कर लो, कर लो, कर लो. सफल करो, सफलता मूर्त बनो. इस वर्ष, आणि महत्वाची गोष्ट आहे की जो पुरुषार्थ आपल्याकडून 2024 मध्ये होईल, नंतर होणं मुश्किल आहे. आताच व्यवस्थित नाही झालं, व्यवस्थित सेटिंग नाही केली आपण स्वतःची, तर 25 नंतर जी हलचल होणार आहे दुनियेमध्ये आपण नाही करू शकणार. आणि आता सेटिंग केलेली असली,
हलचल होत राहील दुनियेमध्ये, पण आपला पुरुषार्थ पण होत राहील. म्हणून या वर्षाला खूप महत्व द्यायचंय आपल्याला, आणि म्हणून त्या हिशोबाच्या बाबांच्या मुरल्या पण आलेल्या आहेत. अच्छा, सर्व नवयुग के विश्व अधिकारी, नव जीवन द्वारा विश्व परिवर्तक आत्माओं को, सदा सफल करने से सफलता मूर्त बनने वाली आत्माओं को, सदा अपने किए हुए वायदों को साकार स्वरूप देने वाले अचल अखंड स्वरूप आत्माओं को, सदा उत्सव में रह औरों को भी उत्सव द्वारा उत्साह दिलाने वाली आत्माओं को, बाप दादा का नए वर्ष और नए युग के स्थापना की मुबारक हो, मुबारक हो, मुबारक हो. साथ साथ हिम्मत रख सर्व बच्चे, आगे बढ़ने वाले हिम्मते बच्चे और मददे बाप, ऐसे सर्व बच्चों को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. वरदान है, दृढ़ निश्चय के आधार पर सदा विजयी बनने वाले ब्रह्मा बाप के स्नेही भव. जो दृढ़ निश्चय रखते हैं तो निश्चय की विजय कभी टल नहीं सकती. चाहे 5 ही तत्व या आत्माएं कितना भी सामना करें, लेकिन वो सामना करेंगे और आप अटल निश्चय के आधार पर समाने की शक्ति से उस सामना को संभालेंगे. कभी निश्चय में हलचल नहीं हो सकती. ऐसे अचल रहने वाले विजयी बच्चे ही बाप के स्नेही हैं. स्नेही बच्चे सदा ब्रह्मा बाप की भुजाओं में समाये रहते हैं. तो बाबा हमें अपनी भुजाओं में रखना चाहता है. बाबांच्या गोदीमध्ये राहायचंय. ब्रह्मा बाबा आता फरिश्ता आहे, हाडामासाचं शरीर नाहीये. त्यांच्या गोदीमध्ये आपण राहू शकतो आणि तो अनुभव घ्यायचा है आपल्याला. अगर हम बाबा की स्नेह में रहेंगे, बाबा की गोदी में रहेंगे, दुनिया की सबसे बड़ी हस्ती, और वो बाप सिर्फ बाप नहीं, ब्रह्मा बाप भी है, उनके साथ में शिव बाबा भी है. तो उनकी गोदी में हम अगर रहेंगे, उस स्नेह में समाये हुए रहेंगे, त्या प्रेमामध्ये मग्न त्या स्थितीचा अनुभव आपण करत राहू, तर माया 5 तत्व कोणत्याही कलियुगी आत्मे आपला सामना करण्यासाठी येऊ द्या, पण आपण त्यांचा सामना करण्यासाठी तयार राहू. ती शक्ती राहील आपल्यामध्ये. अटल निश्चय, दृढ निश्चय आणि बाबांवरती प्रेम आणि बाबांच्या गोदीमध्ये राहायचं. स्लोगन है, सर्व खजानों की चाबी प्राप्त करनी है तो परमात्मा प्यार के अनुभवी बनो. बाबांशी प्रेम ते नातं आपल्याला वाढवायचंय, त्या प्रेमाचा अनुभव करायचा आहे, आणि त्या प्रेमाचा अनुभव करण्यासाठी सच्ची दिल, साफ दिल, बिलकुल स्वच्छता पाहिजे आतमध्ये, आणि बाबांशी बिल्कुल ईमानदार राहायचं है आपल्याला. तो फिर सर्व खजाने प्राप्त हो जाएंगे. बाबा के पास जो है वो हमारा हो जाएगा और हम बाबा जैसे बनने के राह पर आगे बढ़ते जाएंगे. अव्यक्ति साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ता स्थिति का अनुभव करो. हर बात में, वृत्ति में, दृष्टि में, कर्म में न्यारापन अनुभव हो. यह बोल रहा है लेकिन न्यारा न्यारा प्यारा प्यारा लगता है. आत्मिक प्यार. नंबर 1, ब्रह्मा की आत्मा के साथ आप सभी को भी फरिश्ता बन परमधाम में चलना है, तो मन की एकाग्रता पर अटेंशन दो. ऑर्डर्स से मन को चलाओ. मनाची एकाग्रता, मन बुद्धीची स्थिरता आणि आदेशामध्ये ठेवायचंय आपल्या मनाला, बुद्धीला आदेशामध्ये ठेवायचंय. जितका आपण मालक बनून राहू इथं, तितका आपल्या आदेशाच्या बाहेर आपली मन बुद्धी, आपली सूक्ष्म शक्ति जाणार नहीं. क्योंकि हमें जैसे ब्रह्मा बाबा फरिश्ता बना और फरिश्ता बनकर उस स्थिति को प्राप्त करके वो परमधाम जाने वाला है, वैसे हमें भी फरिश्ता बनना है. और फरिश्ता बनने के लिए सबके प्रति आत्मिक दृष्टि और आत्मिक प्यार. सगळ्यांना आत्मा बघायचंय, स्नेहाच्या भावनेतून बघायचंय. किसी के भी प्रति कोई दोष दृष्टि नहीं रखनी है, घृणा का भाव नहीं रखना है, व्यर्थ का भाव नहीं रखना है. आत्मा आत्मा भाई भाई है, और उस हिसाब से हमें एक दूसरे को स्नेह देना है. बोल रहे हैं हम, बातचीत में आ रहे हैं, सब कुछ कर रहे हैं, पण सगळ्यांना ही जाणीव झाली पाहिजे की ये न्यारे हैं, प्यारे हैं, हे अलग है, काहीतरी आपल्यापेक्षा वेगळे. तब उन्हें वो अनुभव होगा, वो हमारे वाइब्रेशन को कैच करेंगे, उन्हें कोई रास्ता मिलेगा. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा